नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. फळबगीच्याचे नुकसान शेतकऱ्यांना आता 11 कोटी मंजूर झालेले आहे. कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ते तुम्ही संपूर्ण बघा. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांना आता या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना फळबगीच्याचे नुकसान म्हणून 11 कोटी मंजूर झालेले आहे. ते तुम्हाला कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण बघू शकता की ही शेतकऱ्यांसाठी आता 11 कोटी शासनाने मंजूर केलेले आहे. या तालुक्यासाठी शासनाने 11 कोटी अनुदान मंजूर केलेले आहे. त्यांचे फळबगीच्याचे नुकसान झालेले होते त्यांसाठी आता 11 कोटी मंजूर झालेले आहे. तर मागील वर्षी सततच्या पावसामुळे फळबगीच्याचे मोठे नुकसान झाले होते. जिल्ह्यातील 3,900 हेक्टर क्षेत्रात असलेल्या संत्र पिकाच्या मोठा फटका शेतकऱ्यांना बसलेला होता. तर 3,433 शेतकऱ्यांचे हे नुकसान झाले होते. या नुकसानाचे त्यावेळी महसूल आणि कृषी विभागाने पंचनामे करून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता आणि तो प्रस्ताव 21 जानेवारी रोजी या शेतकऱ्यांचा मदत निधीचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. खरीप हंगामात पावसाने हजेरी लावून दडी मारली होती. त्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये या शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि हे नुकसान भरपाई म्हणून अकोट आणि तेल्हारा आणि मूर्तिजापूर या तालुक्यांना आता 11 कोटी रुपये शासनाने मंजूर केलेले आहे. तर ते या खालीलपैकी या गावांसाठी इतके पैसे त्यांना मंजूर झालेले आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर नुकसान भरपाई मदत मिळावी म्हणून जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला हा प्रस्ताव पाठवलेला होता. प्रस्ताव महसूल व वन विभागाचे मंगळवार 21 जानेवारी रोजी विशेष वाव म्हणून मदत म्हणून हा प्रस्ताव आता मंजूर झालेला आहे. म्हणजेच की थेट शेतकऱ्यांना आता 11 कोटी रुपये ज्यांचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे आणि अकोट, तेल्हारा आणि मूर्तिजापूर या तालुक्यांना याचा मोठा लाभ मिळणार आहे. या शेतकऱ्यांना त्याचा आता ज्यांचे फळबगीचे हे खराब झालेले होते अशा सर्व शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ मिळणार आहे. तर व्हिडिओला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.